डोंबिवलीमधील तिघांचा काश्मीरच्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय आणि त्या तिघांवर अंत्यसंस्कार आज पार पडणार आहेत। त्या तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। त्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीमध्ये पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण डोंबिवलीमधून पाहतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीमध्ये पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा काश्मीरमधल्या या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। त्यापैकी 3 हे डोंबिवलीतील होते आणि त्या 3 मृतदेहांवरील अंत्यसंस्काराला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। अगदी काही तासांपूर्वी हे 3 मृतदेह मुंबई विमानतळावर पोहोचले होते। त्यानंतर ते 3 मृतदेह डोंबिवलीमध्ये पोहोचले आणि काही वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील। यावेळी उपस्थित राहण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता डोंबिवलीमध्ये पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण डोंबिवलीमधून पाहतो। भाजपचे नेते रवींद्र चव्हाण सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। निकेश, मुख्यमंत्री आता डोंबिवलीमध्ये पोहोचल्याचं समजतंय। तिघांचे मृतदेह पार्थिव सुद्धा या आधीच पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री सुद्धा पोहोचलेत। नेमका किती वेळ लागू शकतो या अंत्यसंस्कारांसाठी? आत्ताचं नेमकं डोंबिवलीतलं वातावरण काय सांगतंय? नक्कीच अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी या तिघांचं पार्थिव जे आहे ते डोंबिवलीमध्ये आणलं गेलेलं आहे। भाग मैदान या ठिकाणी या तिघांचं पार्थिव जे आहे ते अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि याच अंतिम दर्शनासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे आणि अनेक पक्षाचे नेते पदाधिकारी देखील श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ज्या मैदानामध्ये हे पार्थिव आणले गेलेले आहेत त्या मैदानात देखील डोंबिवलीकरांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। काही वेळ ह्या तिन्ही पार्थिव जे आहेत ते अंतिम दर्शनासाठी श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी ठेवण्यात येतील आणि त्यानंतर या तिन्ही पार्थिव जे आहेत त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती डोंबिवली शहरातून काढण्यात येणार आहे। आता काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या स्टेजवरती तिन्ही पार्थिव ठेवलेले आहेत त्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी व्यासपीठावरती येतील। मुख्यमंत्र्यांकडनं देखील या तिन्ही पार्थिवांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। प्रत्येक डोंबिवलीकरांकडनं ह्या तिन्ही पार्थिवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे। खरं तर या तिघांचाही मृत्यू म्हणजे संपूर्ण डोंबिवलीकरांवरती एक शोककळा पसरलेली आहे। प्रत्येक डोंबिवलीकरांच्या मनामध्ये जे आहेत ते आक्रोश आहेत। मृतांचे नातेवाईक देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांचा देखील आक्रोश जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। अतिशय दुःखद घटना जी आहे ती या डोंबिवलीकरांवरती पसरलेली आहे आणि त्यांच्या पार्थिव आहेत त्यांच्या कुटुंबियांची भेट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आता थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावरती येतील। मुख्यमंत्र्यांकडनं या तिन्ही पार्थिवांना जे आहे ते श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। प्रत्येक डोंबिवलीकरांच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी अश्रू पाहायला मिळत आहेत कारण डोंबिवलीकरांसाठी ही अतिशय वेदनादायक धक्कादायक घटना मानावी लागणार आहे। त्यामुळे या तिघांनाही श्रद्धांजली वाहण्यासाठी दुपारपासून सर्व डोंबिवलीकरांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। प्रत्येक डोंबिवलीकर जो आहे तो या भाग मैदानामध्ये दुपारपासून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता तिघांची पार्थिव जे आहेत ते समोर असलेल्या व्यासपीठावरती जे आहेत ते ठेवण्यात येणार आणि काही वेळातच अंतिम दर्शनाला जे आहे ती सुरुवात होणार आहे आणि अंतिम दर्शन झाल्याच्या नंतर अंत्ययात्रा जी आहे ती केली जाणार आहे। ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शोकाकुल परिवार जे आहेत मृतांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी भेट घेतलेली आहे। त्यांना धीर देण्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडनं केलं जात आहे। त्यांचं सांत्वन केल्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडनं सध्या तरी केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। बरं, नाही या दृश्यांमध्ये आम्ही पाहू शकतो निकेश, खरं तर मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। ते मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधतायत, त्यांचं दुःख समजून घेत आहेत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला जातोय। अगदी थोड्याच वेळात या तिघांवरही अंत्यसंस्कार पार पडतील। तर हे तिघ नेमके कोण होते? हेमंत जोशी, वय 45 वर्ष, ते डोंबिवलीच्या भागशाळा मैदानाजवळ राहत होते। डोंबिवलीतील तिघांचा काश्मीरच्या या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। त्यांच्यावर अंत्यसंस्कार थोड्याच वेळात पार पडतील।